चला तर मंडळी, आजची रेसिपी एकदम सिंपल सोपी आहे, पण त्यासोबत खायला काहीतरी हटके आहे बरं का. आता ओळखा बरं पाहू. ओळखलं नाही इथे तरी तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटणारच आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर ही पारंपरिक आणि खूप जुन्या काळातली रेसिपी आहे, पण ती आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तुम्हाला हे पाहिल्यानंतर अंदाज आला असेल तर पटपट कमेंट करा, नसेल आला तर पूर्ण रेसिपी पाहून कमेंट करा. तर पहा, आपल्याला चिंच गुळाची आमटी बनवतोय. तर आमच्या इकडे अशा प्रकारे चिंच गुळाची आमटी बनवल्या जाते. तर इथे आपण सर्व साहित्य घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहिलं, कढीपत्ता, जिरे, मोहरी, चवीपुरतं मीठ, लसूण, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, गूळ, भिजवून घेतलेली चिंच आणि बेसन पीठ हे साहित्य आपल्याला लागणार आहे. तर इथे आपण जिरे, लसूण, हिरवी मिरची, मीठ एकत्रित काढून घेतलेलं आहे. तर तुम्हाला साहित्य दाखवलं त्यामधलंच आपण त्याची चटणी किंवा आपण मसाला म्हणतो तो तयार करून घेतला. चिंच आपण 1 तासासाठी भिजत घातली होती. त्याचा कोळ आपल्याला काढून घ्यायचा आहे. म्हणजेच थोडक्यात चिंचाचं पाणी जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीने चिंच धुवून काढून घ्यायचं आहे. चिंचाच्या पाण्यामध्येच आपल्याला इथे गूळ घालून घ्यायचा आहे. त्यानंतर बनवून घेतलेला हा मसाला घालून घ्यायचा आहे. तिखट तुम्ही नंतर चाखून पाहून कमी जास्त करू शकता. सुरुवातीलाच टाकून नंतर कमी करता येत नाही, त्यामुळे सुरुवातीला बेतानेच घाला. यामध्ये आता आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. त्यानंतर वरतून बेसन पीठ घालायचं आहे. इथे मी कमीत कमी 4 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे पोहे खायचे. या व्यतिरिक्त जास्त घालायचं नाही. 3 ते 4 चमच्यामध्ये 4 ते 5 माणसं आरामात जेवतील एवढी आमटी यापासून तयार होते चिंचगुळाची. कारण चिंचगुळाची आमटी खूप घट्ट नसते, पातळ असते. ती घट्ट झाली तर चवसुद्धा देत नाही. त्यामुळे बेसन पीठसुद्धा बेतानीच घालायचं आहे. एकदम पातळ असते वरणासारखी. तर पहा, इथे आपली तयार करून झालेलं आहे. आता इथे कढई ठेवली गॅसवरती, त्यामध्ये तेल घालायचं. तेलामध्ये आपल्याला इथे मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडू द्यायची. व्यवस्थित पूर्ण मोहरी तडतडून घ्यायची आहे. मोहरी सगळी तडतडली की याचमध्ये आपल्याला इथे जिरे घालून घ्यायचे आहे. जिरेसुद्धा आपल्याला छान फुलून द्यायचे आहे, तडतडू द्यायचे आहे. म्हणजेच आपल्या आमटीला छान असा याचा स्वास येतो. त्यानंतर चिरून घेतलेला कांदा ऑप्शनल नाही, तर तुम्ही घालून पहा, खरंच खूप सुंदर लागते. तर आता कांदा चांगला क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतला की मग आपल्या आमटीची चव आहा, काय जबरदस्त लागते आमटी, मग बघायलाच नको. तर त्याचबरोबर आपण इथे कढीपत्तासुद्धा घालून घेतलेला आहे. कढीपत्ता, कांदा आपल्याला आता इथे चांगला परतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा किंवा पाव चमचा इतकीच आपण इथे हळद घातलेली आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आपल्याला इथे फोडणीतसुद्धा घालायची आहे. तीसुद्धा तेलामध्ये फ्राय झाली की छान आपल्या आमटीला चव येते. आमटीचं तुम्ही सारण बनवून घेतलेलं पाहू शकता किती पातळ आहे. आपल्याला अशा प्रकारेच पातळ ठेवायचं आहे. यामध्ये तुम्ही आवश्यकतेनुसार आणखीन पाणी वाढवू शकता. आणि या आमटीला आता आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. पाहू शकता किती सिंपल आणि सोपी आमटी आहे. पण तुम्ही जर नेहमी 1 भाकरी किंवा 1 चपाती खात असाल तर यामध्ये अगदीच थोडं तरी वाढीव खाल, इतकी जबरदस्त लागते. यासोबत जर भात असेल तर आणखीनच भारी लागते. त्यामुळे अशी आमटी तुम्ही नक्कीच करून पहा. आणि करायला तर तुम्ही पाहिलेच किती सोपी आणि सिंपल आहे रेसिपी. आता यामध्ये पुन्हा वरतून मी कोथिंबीर घातली. आता याला मस्त आपण 2-3 मिनटं शिजवून घेऊया छान. शिजण्यासाठी यामध्ये काही नसलं तरीसुद्धा आपल्याला ही मंद गॅसवरती उकळी यायला लागली की मंद गॅसवरती चांगली शिजवून घ्यायची आहे ही चिंचगुळाची आमटी. तेव्हा त्याला टेस्ट जबरदस्त येते. आता आपली चिंचगुळाची आमटी तयार होते, तोचपर्यंत आपण इकडे मस्त पुरणाची पिठातली पोळी तयार करून घेतोय. तर त्यासाठी मी इथे एक छोटासा उंडा तयार करून घेतलेला आहे. तर त्याला वाटी तयार करायची आहे आपल्याला अगोदर. तर चिंचगुळाच्या आमटीचं कॉम्बिनेशन खरंच अशा पद्धतीने जर तुम्ही पुरणाच्या पोळीसोबत चिंचगुळाची आमटी असेल तर खरंच खूप छान, म्हणजे एक कॉम्बिनेशन जुळून येतं. नक्की अशा पद्धतीने योग आल्यास किंवा पुरण शिल्लक असल्यास तुम्ही चिंचगुळाची आमटी करून त्यासोबत गरमागरम तूप लावलेली पोळी खाऊन तर पहा. तर अशा पद्धतीने आपण पुरणाचा गोळा आतमध्ये ठेवलेला आहे. वरतून उंडा बंद करून घ्यायचा आहे अशा प्रकारे.
पीठ तोडायचं नाही. पीठ तोडायचं कसं, मग एक्स्ट्राचं पीठ तोडायला जाताना तिथे पातळ होतं आणि मग लगेच पोळी फुटते. त्यामुळे कधीच पीठ आपल्याला पिठाचा म्हणजे उंडा घेतानाच बेतानं घ्यायचा. नंतर आपल्याला त्यामधलं अजिबात पीठ तोडून घ्यायचं नाही. आता पुन्हा एकदा याला डीप करून घेऊया पिठामध्ये. डीप करून घेतलं तर अशा पद्धतीने आपल्याला इथे पुरण पसरवून घेतलेलं आहे आणि आता सगळीकडून एकसारखी पोळी लाटून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता मी अक्षरशः बेलण्याने फिरवून पोळी लाटलेली आहे. जास्त काही फिरवायचं सुद्धा काम नाही पडलं. तर अशा पद्धतीने तुम्ही पुरणाची पोळी लाटू शकता. ह्याच्यावरती तुमचा विश्वास बसत नसेल पण काय असतं, पीठ व्यवस्थित भिजलेलं असेल, पुरण व्यवस्थित परतलेलं असेल, तयार झालेलं असेल, त्यामध्ये घातलेले साखर किंवा गुळाचं प्रमाण अचूक असेल तर तुम्हाला पोळी लाटताना अजिबात अडचणी येत नाहीत. आणि जर तेच का प्रमाण मागे पुढे झालं तर मात्र मग आपल्याला पोळी लाटताना भरपूर सारे प्रॉब्लेम येतात. पोळी फुटते, विरते, बरेच प्रॉब्लेम येतात किंवा बऱ्याच जणांना ह्या गोष्टी माहीत असतील पण काही जणांना ह्या टिप्स माहीत नसतात आणि मग तीच गोष्ट तिथेच फसते आणि त्यामुळे मग नंतर असं होतं की नको, करायलाच नको. तर असं न करता मला तर कधीच पुरणपोळी बनवायचा कंटाळा येतच नाही. पुरणपोळी आम्हाला घरात सगळ्यांना खूपच आवडते, त्यामुळे आम्ही अगदी आवडीने पुरणपोळी तयार करतो. तर पाहू शकता काठसुद्धा एकदम पातळ आपण लाटून घेतलेली आहे. ते आपण तवा अगोदरच गरम व्हायला ठेवला होता. तवासुद्धा छान गरम झालेला आहे. आता यावरती आपण पोळी टाकून घेऊया. सुरुवातीला आपला तवा जो आहे तो मऊ पडलेला नसतो, त्यामुळे पोळी आपल्याला टाकली की खाली थोडीशी चिकटल्यासारखी होते. सुरुवातीची पोळी धपकन उलथायची नाही किंवा उलथण्याने सुद्धा उलथायची नाही, कारण तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो हातानेच तुम्हाला इथे पोळी उलथवून घ्यायची आहे. त्यानंतर त्यावरती तेल किंवा तूप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लावून घेऊ शकता. तर पाहू शकता किती लुसलुशीत पोळी तयार झालेली आहे. आता दोन्ही साईडने आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि पोळ्या खरंच कडेपर्यंत जर पुरण पसरलेलं असलं तर एक छोटीशी ट्रिक आहे जे तुम्हाला मी अगोदरच आपण पोळी रुंदवून हातावरती घेतली होती, त्यामुळेच पोळी कडेपर्यंत फुगते आणि पुरणसुद्धा कडेपर्यंत पसरतं. तर तुम्ही पाहू शकता आपली गच्च फुगलेली पोळी म्हणजेच आपलं पुरणसुद्धा कडेपर्यंत गेलेलं आहे. एकदा पोळी फुगली आणि तिथून पुढे ती पार बसली तरी काही हरकत नाही, पण आपलं पुरण मात्र कडेपर्यंत छान पसरलेलं आहे आणि त्यामुळे आपली पोळी मस्त मऊ लुसलुशीत तयार झालेली आहे. तर आता पोळी तयार झाली, यासोबत खाण्यासाठीची आमटी देखील तयार झालेली आहे. आता आणखीन एक याला जोड देणार आहोत आपण, पण आता ही आमटी सर्व करूया. सगळी डिश मी सर्व करते. तर इथे पहा मी दुसरीसुद्धा पोळी तयार करून घेतलेली आहे. मस्त अशा सगळ्या पोळ्या माझ्या गच्च फुगलेल्या आहेत आणि छान झालेल्या आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका, कारण अशाच युजफुल रेसिपीज आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि 2025मध्ये काहीतरी ह्या चॅनलची ग्रोथ व्हायला हवी असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा. मस्त अशी आपली आमटी आता एका वाटीमध्ये मी सर्व करून घेतलेली आहे. तर तोंडाला पाणी येते बोलताना, इतकी सुंदर वास सुटलेला आहे. त्यासोबत आता पुरणाच्या पोळीसोबत खायला श्रीखंड आणि प्यायला आपल्याला चिंच गुळाची आमटी आहे की नाही जबरदस्त कॉम्बिनेशन. तुम्हाला हे कॉम्बिनेशन आवडलं का कसं ते सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. चला भेटूया नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.